स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेत। अजित पवार यांनी आज दिवसभर पुणे शहर कार्यालयामध्ये बैठकांचं सत्र सुरू केले। पुणे महापालिका आरक्षण सोडत नंतर अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठका होणार आहेत। निवडणुकांसंदर्भात अजितदादा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार सुद्धा अजित पवार यांची भेट घेणार आहेत। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे आपण जाऊयात। बालाजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार हे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। बैठकांचं सत्र हे आता सुरू झाल्याचं दिसतंय। नक्कीच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हे महायुतीमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। त्यामुळे आपल्या पक्षाची ही स्वबळावर जी ताकद आहे ती किती आहे आणि कार्यकर्त्यांची तयारी किती आहे यासाठी स्वतः अजित पवार जे आहेत ते आता मैदानात उतरले आहेत असं म्हणावं लागेल। कारण प्रत्येक नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन अजित पवार स्वतः या सगळ्याची माहिती घेत आहेत आणि आपल्या ताकदीनुसार कुठल्या उमेदवारांना कसं निवडून आणता येईल यासाठी पक्षाची काय तयारी असावी या सगळ्याचा विचार विनिमय जे आहे ते आज दिवसभर या सगळ्या बैठकीमध्ये होईल। त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सोडतीनंतर ही बैठक होणार आहे। कारण अनेक दिवस अशी चर्चा होती अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढते का, मात्र काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे आणि आमची महायुती विरुद्ध लढाई आहे, आम्ही काही एकत्र लढणार नसल्याचं सांगण्यात आल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेतले इच्छुक उमेदवार सुद्धा या ठिकाणी अजित पवारांची भेट घेतील आणि तयारीची संदर्भात जी काही माहिती आहे ती अजित पवारांना देतील आणि पक्ष त्यापुढे कशा निवडणुका लढवायची या सगळ्यांची चर्चा जी आहे ती आता स्वतः अजित पवार बैठका घेऊन हा सगळा निर्णय घेणार आहेत आणि आज दिवसभर या बैठका पुण्यातल्या पक्ष कार्यालयात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। थोड्या वेळात अजित पवार आता पक्ष कार्यालयात दाखल होतील। माधुरी, हो, या सर्व घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहा। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।